हॅलो मित्रांनो, मनीवळाईच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी चाललो नागपूरला, कारण की उद्या आमची ट्रेन आहे उज्जैनची। मला लगेच खुशी होत आहे गाईज, उज्जैनले जायची। पुरी बॅग सगळा पॅक। आईले म्हणलो मला भकणारी पैसे देऊन दे। आईनं बरोबर मोजून मला 2,000 रुपये दिलन गाईज। काही प्रॉब्लेम नाही, मी तिकडे भीक मागून टाकीन। इकडे आजीच्या पाया वाया वगैरे लागून टाकलो। आजीने इकडे मस्त माझी चुंबासाठी लाडबीड करून टाकलं, कारण की आजीले मी आता 5-6 दिवस नाही भेटणार आहो। हे घे, इकडे माझ्या आईचा रड नाही चालू झाला। मी चाललो देवाच्या दर्शनाले, पण माझ्या आईचा लढणा पाहून मला असं वाटत होता का मी नवऱ्याच्या घरी चाललो। 10 वेळा मुले माझी आई एकच गोष्ट म्हणत होती, बाई सांभाळून राहायची। लेकिन मेरे माँ को पता नहीं है गाइज, मैं खुद ही बहुत बड़ी गुंडी हूँ। मग बस स्टॉप वर पोहोचलो। माझ्या सखी इकडे आल्या होत्या। या काकूले माझी मेहंदी लगेचच आवडली। कोठून काढलीस म्हणते काकू, तर मी म्हणलो माझ्या मैत्रिणीकडून। 300 रुपयाची तिकीट काढलो गाईज एसी ट्रॅव्हल्सची। पण कंडक्टर भाऊनं बसवलो ना आम्हाला सगळ्यात मागच्या सीटवर। असं वाटत होता गाईज का लोकल ट्रेन मध्ये बसलो। नागबीड मधून घेतलो मग आम्ही खाजा खुसकुरा, कारण की मला भूक बहुत लागते बापा। ट्रॅव्हल्स मध्ये अर्ध्या घंट्यानंतर झाली माझ्या या भाऊ सोबत दोस्ती ना। भाऊ जे आपले रूप दाखवत होता का ट्रॅव्हल्स कधी नागपूरला जाऊन पोहोचली आम्हाला पताच नाही लागला। मग मैत्रिणी आल्या होत्या बस स्टॉपवर घ्यासाठी। ह्या एवढ्या बांधून करून होत्या का मी यायला ओळखलोच नाही। ते जाऊ द्या गाईज, पण ह्या डुगडुगी धरून मला हिंडवाले लगेचच तरास येते। त्याच्यापेक्षा माझ्या आईला एक चुंगडीचा थैला शिवून मागलो असतो तर बेस्ट झाला असता। पोहोचलो मग आम्ही त्यांच्या रूमवर। चला गाईज, ब्लॉग खूप मोठा झाला, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये।